आता सत्य शब्दाचा हा अजून एक अर्थ आपल्याला दिसून येतो. काय आहे हे सत्य? उपनिषदांनी या संबंधामध्ये अजून एक थोडा वेगळा विचार केला आहे. जन्माद्यस्य यतः या ब्रह्मसूत्रातल्या दुसऱ्या सूत्रावर भाष्य करत असताना जगद्गुरू शंकराचार्यांनी ही श्रुती त्याला प्रमाण म्हणून दिली आहे. अधिकरणाच्या सुरुवातीला श्रुती प्रामाण्य येतं. श्रुती आचार्यांनी प्रमाण म्हणून दिली. यतो वा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्ति अभिसंविशन्ति तद विजिज्ञासस्व तद ब्रह्म अशी श्रुती आहे. ऐका, थोडंसं कठीण वाटणार आहे, पण सोपं करण्याचा प्रयत्नही करणार आहे, पण तो प्रयत्नच राहणार आहे. होईलच याची शाश्वती मला देता येत नाही. ऐका, काय भाषा काय वापरली? आदौ अंतेच मध्येच, या जगताच्या आरंभी आदौ, या जगताच्या शेवटी आणि या जगताच्या मध्यकालामध्ये, म्हणजे जगत असताना, जगत निर्माण होण्याच्या पूर्वी, जगत दिसत असताना आणि जगत संपल्यानंतर, आदौ अंतेच मध्येच, त्यानंतर सृज्यम यदन्वियात, सृज्य आणि असृज्य, सर्जन, सृज्य सर्जन, सर्जन म्हणजे निर्मिती, या जगताची निर्मिती होत असताना, या जगताची निर्मिती थांबलेली असताना, यद अन्वियात, त्या जगताची निर्मिती होताना, ते जगत निर्माण झाल्यानंतर त्या जगताचा लय होताना, या सगळ्यामध्ये ज्याचा अन्वय आहे, पुनस्तत् प्रतिसंक्रामे, आणि लय होऊन पुन्हा निर्मिती होताना सुद्धा, यत शिष्येत, जग निर्माण झालं, नष्ट झालं, ह्या सगळ्यांच्या नंतर खाली जे शिल्लक राहतं, यत शिष्येत, शेष खाली जे राहतं, तदेव सत, त्याला सत्य असं म्हणा. काय आहे? उपनिषदाने तोच भाव बोलून दाखवला. यतो वा इमानी भूतानि जायन्ते, ज्याच्यापासून भूत मात्र निर्माण होतात. येन जातानि जीवन्ति, ज्याच्या आधारावर भूत मात्र जगतात. यत् प्रयन्ति अभिसंविशन्ति, आणि त्याच्यामध्येच लय पावतात. तद विजिज्ञासस्व, त्याला जाणण्याचा प्रयत्न कर. ते काय आहे? तद ब्रह्म, ते ब्रह्म आहे. यत् शिष्येत तदेव सत, यद विजिज्ञासस्व तद ब्रह्म, सत म्हणजेच ब्रह्म. पुन्हा तेच सिद्ध झालं. सिद्धी तिथंच आहे. सत शब्दाचा अर्थ ब्रह्म असाच होणार आहे. का होणार आहे? कारण हे जग निर्माण होण्याच्या पूर्वीही ते होतं, जगाची निर्मिती चालू असतानाही तेच आहे, आणि जगत स्थिती कालामध्ये येतं तेव्हाही तेच आहे, आणि जगत लय पावल्यानंतर जे राहतं तेही तेच आहे. त्याला सत्य म्हणा. सत्य कशाला म्हणायचं? जे सगळ्यांच्या हिताचं, अत्यंतिक हिताचं आहे, त्याला सत्य म्हणा. पहिला विचार बोलून दाखवला. या जगताच्या उत्पत्तीच्या पूर्वी, या जगताच्या स्थिती कालामध्ये आणि या जगताच्या लयानंतर जे शिल्लक राहतं त्याला सत्य म्हणा. हा दुसरा सत्य शब्दाचा अर्थ भागवताने आपल्याला बोलून दाखवला. या संबंधामध्ये बोलतो, जगत निर्माण होण्याच्या पूर्वी काय आहे? कारण कशापासून तरी काहीतरी निर्माण होतं. कोणताही पदार्थ निर्माण होण्याच्या पूर्वी त्याच्यासाठी काहीतरी विशेष एक कारण लागत असताना, कारणच नाही तर त्याच्यापासून कार्य उत्पन्न होणार नाही. माझ्याकडे मातीच नाही तरी मी मडकं बनवतो, असं कसं होईल? माझ्याकडे सोनं नाही आहे पण मी सोन्याचा अलंकार बनवतो, असं कसं होईल? असं होणार नाही. मला जर अलंकार बनवायचा असेल तर माझ्याकडे सोनं हवं. मला जर मडकं घट बनवायचं असेल तर माझ्याकडे माती हवी. मला जर वस्त्र बनवायचं असेल तर माझ्याकडे कापूस हवा. माझ्याकडे तंतू दोऱ्या हव्यात तर मी त्याच्यापासून ते बनवू शकतो, नाहीतर बनवू शकणार नाही. कारणापासून कार्य निर्माण होत असतं, कारणाच्या अभावात कार्योत्पत्ती होत नाही. याच्याकरता प्रवचन ऐकण्याची गरज नाही. जगात कुठंही हे कळू शकतं. त्याच्याकरता काही जगद उत्पत्तीच्या संबंधानं काही पुष्कळसा विचार आला. न्यायशास्त्राने हे मानलं नाही आहे. न्यायशास्त्र म्हणतं असं नाही आहे. आपण मागे कदाचित एखाद्या वेळेला विचार करून आलो असू. न्यायशास्त्राने सांगितलं, अरे सांख्यांचं मत काय आहे? त्याला सत्कार्यवाद म्हणतात. सत्कार्यवाद म्हणतात. ज्याच्यापासून जे निर्माण होतं ते त्याच्यामध्ये आधीपासून असतं म्हणून. न्यायशास्त्र म्हणतं तसं करण्याचं कारण नाही. त्याच्यामध्ये नसणारं सुद्धा त्याच्यापासून निर्माण होऊ शकतं. असं कसं होईल? असं कसं होईल? होणार नाही.
उदाहरण काय आहे, समजा तुम्हाला तेल पाहिजे, तेल घरामध्ये स्वयंपाकाकरता तेल पाहिजे. किती तेल पाहिजे म्हणजे मी विचारत नाही आहे, मी काय आणून देणार नाही, काही नाही, पण एक गृहीत धरा, अंदाज अनुमान करा, एक 5 किलो तेल पाहिजे आपल्याला. 5 किलो तेलाकरता काही पैसे द्यावे लागतील की नाही? लागतील. मी तुम्हाला फुकट 5 किलो तेल देतो, तुम्ही पैसे देऊ नका. मग कसं मिळेल? मी सांगतो तेवढं करा. काय करा, समुद्राच्या किनाऱ्यावर जा, 5 किलो वाळू उचलून आणा आणि घरामध्ये येऊन रगडा. वाळूचे कण रगडिता गळेल, मिळेल. वाळूपासून तेल उत्पन्न होईल का? होणार नाही. का नाही होणार? का नाही होणार? कारण वाळूमध्ये ते नाही आहे म्हणून. तुम्हाला जर तेल हवं असेल तर शेंगादाणे घ्यावे लागतील. तुम्हाला तेल हवं असेल तर तीळ घ्यावे लागतील, करडी घ्यावी लागेल, सूर्यफूल घ्यावं लागेल. याच्यापासून तुम्हाला तेल काढता येईल. शेंगादाण्यापासून तेल निघतं. का निघतं? कारण ते त्याच्यामध्ये आधीपासून आहे म्हणून. जर ते त्याच्यामध्ये नसतं तर ते त्याच्यापासून निर्माण झालं असतं का? याला सत्कार्यवाद म्हणतात. कार्य हे कारणामध्ये सतरूपानं असतं, याला सत्कार्यवाद असं म्हणतात. आता हा जो सत्कार्यवादाचा नियम आहे, न्यायशास्त्र मानत नाही. म्हणे त्या पदार्थामध्ये नसलेलं सुद्धा त्याच्यापासून निर्माण होतं. असं कसं निर्माण होईल? तुम्हाला उदाहरण देता येतं, आम्हाला देता येत नाही का? सांख्याने सांगितलं असं होत नाही. तुम्हाला जर दही हवं असेल तर तुम्हाला पाण्याला विरजण लावून चालणार नाही. तुम्हाला दुधालाच विरजण लावावं लागेल तर त्याचं दही होईल, नाहीतर नाही. न्यायशास्त्राने सांगितलं असं नाही, आम्हाला पण उदाहरण देता येतं. ते त्याच्यामध्ये नाही पण ते त्याच्यापासून निर्माण होतं. याला असत्कार्यवाद म्हणतात, किंवा याला आरंभवाद म्हणतात, किंवा याला परमाणुवाद असं म्हणतात. 3 नावं आहेत त्याला न्यायशास्त्राच्या जगदुत्पत्तीच्या प्रक्रियेला. उदाहरण काय दिलं असेल त्याने? छान उदाहरण दिलं आहे. विड्याचं पान, चुना, कात आणि सुपारी, अजून काही असलं तर माहीत नाही, एवढा एक साधारण विडा बनवला जातो. मनुष्य विडा खातो. विडा खाल्ल्यानंतर त्याची जीभ कशी होते? लाल होते. हा लाल रंग आला कुठून सांगा? नागवेलीचं पान लाल आहे का? नाही. चुना लाल आहे का? नाही. कात लाल नाही. सुपारी लाल आहे का? नाही. मग हा लाल रंग आला कुठून? जर या 4ही पदार्थामध्ये हा लाल रंग नाही तर या 4 पदार्थातून हा लाल रंग आला कसा? म्हणजे पदार्थ निर्माण होण्याकरता त्याच्यातला तेच कारण पाहिजे असं काही बंधन नाही. त्याच्यामध्ये नसलेलं सुद्धा त्याच्यापासून निर्माण होऊ शकतं. आहे का नाही? अनुभव आहेत का नाही? आपली हीच अडचण आहे, सांगितलेलं सगळंच खरं वाटतंय. पानाचं उदाहरण, हां बरोबर आहे, हो बरोबर आहे. वाळूचे कण, हां तेही बरोबर आहे. अरे मग काय बरोबर आहे? कोणाला माहीत काय बरोबर आहे? ते चाललंय एवढं खरं आहे, जे सांगू ते खरं आहे. नियम काय आहे याच्याकरता? सत्कार्यवाद असत्कार्यवाद हे काही सांगितलं गेलं आहे, पण हे कशापासून निर्माण झालं? वेदांताची भूमिका ब्रह्मकारणवादाची आहे, त्याला विवर्तवाद असे म्हणतात. परब्रह्मापासून हे सगळं निर्माण होतं. कसं निर्माण होतं? पुढे आपण जगताचा विचार करायची संधी जर आपल्याला उपलब्ध राहिली, कारण आता सत्य, त्यानंतर माया, त्यानंतर जगत आणि मग आत्मा आहे. त्यामुळे जगापर्यंत जर आपण पोचू शकलो तर मग मी याची उत्तरं देतो. हे ब्रह्मकारणवाद काय आहे, आचार्यांनी त्या संबंधामध्ये कशी विधानं केली आहेत, आणि तर्क आणि तत्वसंगतीनं सिद्धांत पटवून देता आला पाहिजे. त्या आचार्यांनी कसं पटवून दिलं आहे तो विचार नंतर आहे. आपल्याला विचार करायचा सत्याचा. काय आहे सत्य? कशापासून तरी जग निर्माण व्हावं लागेल, मान्य आहे. कशापासून निर्माण होईल? काहीतरी त्याला आधी कारण पाहिजे. बरं, हे जग निर्माण झालं, आपोआपच निर्माण झालं का? नाही, त्याला कोणीतरी करता लागेल. करता लागेल का करता? आचार्यांचं वाक्य पुढे येणार आहे, पण मला मोह आहे आत्ताही सांगायचा. कारण का? कारण या जगतामध्ये एक व्यवस्था आहे कर्माची. अचानक निर्माण झालं आणि अशी एकदम तार्किक आणि तात्विक अशी व्यवस्था लागून गेली असं होत नाही. जेव्हा तुम्हाला एखादी व्यवस्था एखाद्या कार्याच्या परिपूर्ती करता लावावी लागते ना, तेव्हा ती व्यवस्था एक जाहिरात नावाची व्यवस्था आहे.
तुमच्यापर्यंत ते निरोप गेले पाहिजे. वेळ कोणती आहे, निरोप गेला पाहिजे. स्थळ कोणतं आहे, निरोप गेलं पाहिजे. मग इथे आल्यानंतर इथल्या संयोजकांच्या हे लक्षात आलं असेल की अरे हे प्रवचनमाला आहे, प्रवचनमालेकरता अनेक लोक येतात, काही जणांना खाली बसता येत नाही. मग काय करा, ज्यांना खाली बसता येत नाही त्यांच्याकरता व्यवस्था लावा. म्हणजे या अनुमानातून व्यवस्था लागत असतात, एका बुद्धीतून व्यवस्था लागत असतात की असं होण्याची शक्यता आहे. मग इथे आल्यानंतर श्रोते काही चप्पल घालून मंदिरात बसतील का? नाही. मग यांना चप्पल सोडण्याकरता स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्या. मग श्रोते येताना गाडी घेऊन येतील, दुचाकी घेऊन येतील, त्यांच्या लावण्याकरता पार्किंगची म्हणून एक काही व्यवस्था करा. या व्यवस्था लावाव्या लागतात आणि अशा व्यवस्था लावायच्या असतील तर त्याच्याकरता बुद्धी लागते. त्याच्याकरता कोणीतरी बुद्धिमान करता लागतो, संयोजक लागतो, आयोजक लागतो. असं जर सामान्य 3 दिवसाच्या प्रवचनमालेकरता करावं लागत असेल तर या जगताची व्यवस्था लावण्याकरता कोणीतरी बुद्धिहीन चालेल का? कोणीतरी सर्वज्ञ लागेल, त्याच्याकरता कोणीतरी सर्वशक्तिमान लागेल. म्हणून या जगताची उत्पत्ती अन्य कुणाकडून मानायची नाही, ती परमात्म्याकडूनच मानली पाहिजे. ही व्यवस्था झाली, हा त्याचा विचार झाला. आता सत्य काय आहे, आपला मुद्दा काय बघा. मी वाहत चाललेलो नाहीये, मी जागेवर आहे अजून. सत्य काय आहे, या जगताच्या आरंभी जगत उत्पन्न होण्याच्या पूर्वी या जगताची व्यवस्था कशी लावावी याचा विचार असणारं कुणीतरी असलं पाहिजे. हे जगत निर्माण झालं, व्यवस्थेचा विचार करून व्यवस्था सिद्ध केल्या, खुर्च्या मांडून ठेवल्या, चप्पल सोडण्याकरता स्टँड तयार करून ठेवले, गाड्या लावण्याकरता काही त्या चुन्यानं ते सगळं आखून घेतलं, इथे सगळ्या व्यवस्था करून दिल्या, बसणाऱ्यांकरता सतरंज्या गाद्या घालून ठेवल्या, वर पंखे लावून ठेवले, अमुक केलं, माईकची व्यवस्था करून ठेवली. हे सगळं झालं, हे सगळं अनुमानानं व्यवस्था लावल्या. पण आता कार्यक्रम सुरू झाला आणि कार्यक्रम सुरू झाला आणि मध्येच लाईट गेला तर अडचण येईल की नाही? अडचण येईल की नाही? मग ती अडचण येऊ नये याच्याकरता काय करा, मग बोलवतानाच मोठ्या आवाजाचा वक्ता बोल. काय सांगेल याला महत्व नाही, त्याचा आवाज गेला पाहिजे. पण आता कार्यक्रम सुरू झाल्यानंतरही काही प्रतिबंध येतातच ना. मग तो कार्यक्रम सुरू असताना सुद्धा या कार्यकर्त्यांना, या आयोजकांना, संयोजकांना या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावं लागतं आणि या व्यवस्था व्यवस्थित चाललेल्या आहेत की नाही याच्याकडे लक्ष ठेवावं. म्हणजे कार्यक्रमाच्या सुरुवातीला, कार्यक्रम सुरू होण्याच्या पूर्वी तो लागत असतो, कार्यक्रम सुरू झाल्यानंतरही तो लागत असतो आणि कार्यक्रम संपल्यानंतर तुमच्या सगळ्यांबरोबर जर आयोजक निघून गेले तर चालणार नाही. मग याच्याकरता त्या खुर्च्या जागेवर गेल्या पाहिजे, याच्याकरता हा माईक जागेवर गेला पाहिजे. म्हणजे याला सत्य म्हणतात. या खुर्च्या ज्याच्या त्याला गेल्या पाहिजे, त्याच्या ते माईकची जे काही व्यवस्था असेल ती व्यवस्थित असेल तर मग ती पण त्यांच्या घरी सुपूर्द केली पाहिजे. ते अमुक झालेलं असतं, कुणाचे चप्पल विसरलेले असतात, मग सांगावं लागतं तुमची चप्पल विसरली आहे का बघा, प्रवचनाच्या नादात तशीच निघून गेलाय बघा. मग तो म्हणतो हो माझी राहिली तिथं राहिली असेल, मग आणून द्या, घ्यायला या. बाकी काही होत असेल अमुक काही, किंवा कोणीतरी चप्पल न घालता येतो घालून जातो, ती व्यवस्था ना, त्याच्याकरताही व्यवस्था करावीच लागते ना. मग त्याला थोडं जाऊ द्या, बरं झालं, चप्पल गेली म्हणजे शनी गेला आपल्या मागचा, चांगलं झालं, पिढा गेली असं समजायचं. काही नाही, एवढं छान प्रवचन आपण ऐकलंय, गेली चप्पल, जाऊ द्या, आता काय करता, माझी चप्पल देऊ का तुम्हाला? कार्यकर्त्यांना हे म्हणावं लागतं की नाही, संयोजकांना हे म्हणावं लागतं. म्हणजे कार्यक्रम संपल्यानंतरही त्याला इथं थांबावंच लागतं. कार्यक्रमाच्या पूर्वीही तो आहे, कार्यक्रम चालू असतानाही तो आहे आणि कार्यक्रम संपल्यानंतरही जर तो असेल तर त्याला सत्य असं म्हणतात. जगताच्या उत्पत्तीच्या पूर्वीही तो आहे, जगत चालू असताना, जगताचा भाव असतानाही तो आहे. कारण या जगतामधलं चलनवलन व्यवस्थितपणानं चाललंय. पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्वीया भूते व्हावी, हे आज्ञा माझी, माझ्या आज्ञेने हे सगळं चाललंय. आणि जे चाललंय ते मी बरोबर बघतोय, सगळं व्यवस्थित बघतोय मी. या जगतातले जीव
आपल्या आपल्या कर्माची फळं व्यवस्थित भोगतायत का नाही, माझं लक्ष आहे. कारण आत्तापर्यंत कर्मविपाकामध्ये असं झालं नाही की कर्म केलंय पण त्याचं फल मिळालेलं नाही, आणि असंही झालेलं नाही आहे की माणसाने कर्म केलंय पण त्याचं फळ मिळालेलं नाही. कर्म न करता फळ मिळालं असंही झालं नाही, आणि कर्म केलं आणि वाया गेलं असंही झालं नाही, असंही झालं नाही. याला अकृताभ्यागम आणि कृतप्रणाश असं म्हणतात. कर्मविपाकामधले हे दोन दोष मानलेत. ब्रह्मसूत्रामध्ये परात्तु तच्छ्रुते हे असं एक सूत्र येतं, त्या सूत्राखाली आचार्यांनी हा विचार केला आहे भाष्यामध्ये. अकृत अभ्यागम, अकृत म्हणजे न केलेलं, कृत म्हणजे केलेलं, अकृत म्हणजे न केलेलं, त्याचा अभ्यागम, न केलेलं भोगावं लागणं, असं आत्तापर्यंत कधी कुणाच्या बाबतीत घडलेलं नाही. आणि कृत म्हणजे केलेलं, त्याचा प्रणाश, केलंय पण वाया गेलंय असं कधीही झालेलं नाही. हां, आम्हाला त्याची संगती लावता येत नसेल, आम्ही काहीच केलं नाही पण आम्हाला भोगावं लागलं असं आम्हाला वाटत असेल, पण असं होत नाही. मी गमतीनं अनेक वेळेला विनोदानं हे सांगतो की माणसं येऊन आम्हाला म्हणतात, महाराज बघावं आम्ही कशाच्या आध्यात नाही मध्यात नाही, आमच्या वाट्याला असं काही यावं. मग आम्ही त्याला जवळ घेऊन समजवून सांगतो, बाबा खरंच तू कोणाच्या आध्यात मध्यात नाहीस, आत्ता मागच्या जन्मात सगळ्याच्या मध्यात तूच होतास म्हणून आत्ता तुझ्या वाट्याला या. म्हणजे त्याची संगती जन्मांतराच्या दृष्टीने तरी लावून देता आली पाहिजे ना, काहीतरी लावून देता आली पाहिजे. पण आत्तापर्यंत न केलेलं भोगावं लागलं, केलेलं वाया गेलं असं घडलं नाही. का घडलं नाही? कारण ज्याचं कर्म फलरूपानं त्याच्यापर्यंत पोचवणारा कुणीतरी या जगतामध्ये उपस्थित आहे. उपनिषदामध्ये एक वचन आहे, सांगायला वेळ नाही मला तेवढा विस्तारानं, पण फार गोड श्रुती आहे. कसं सांगू वेळ नाही आपल्याकडे हो, काय काय सांगू. नाही, श्रुती सांगायची मला. हां 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 हां, बरोबर आहे, बरोबर आहे. ज्याने ज्याने जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळे, जसा ज्याचा भाव असा आहे. मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे भेषजे गुरव यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवती तादृशी. तुम्ही जे प्रमाण सांगितलं त्याच्यातलं संस्कृत मी सांगतोय, तुम्ही मराठी सांगितलं, एवढाच फरक आहे. ऐका, द्वासुपर्णा उपनिषद काय बोलतं? द्वासुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्षं परिशस्व जाते तयोर अन्यहा पिप्पलम स्वादवत्ती अनश्नन अन्यहा अभिचाकशीती. उपनिषदाचं प्रमाण आहे. काय सांगितलं उपनिषदानी? त्या हडप्पा मोहनजोदडोच्या उत्खननामध्ये एक चित्र मिळालं दगडावर कोरलेलं. काय चित्र होतं? तर एका झाडाच्या फांदीवर दोन पक्षी बसलेत आणि एका पक्ष्याच्या चोचीमध्ये फळ आहे आणि दुसऱ्या पक्ष्याच्या चोचीमध्ये फळ नाही आहे, पण तो पक्षी या पक्षाकडे बघतो आहे. तर त्याच्यावर पुष्कळ चर्चा झाली, नेमकं काय आहे, काय प्रकरण आहे, काय प्रकरण, काय प्रकरण. पुष्कळ ठिकाणी फिरून आले, काही उपयोग झाला नाही. शेवटी विचारत विचारत काशीला गेले, तर काशीतल्या लोकांनी सांगितलं ही तर आमची श्रुती आहे, द्वासुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्षं परिशस्व जाते. दोन पंखाचे दोन पक्षी एका झाडाच्या फांदीवर बसलेले आहेत. तयोर अन्यहा पिप्पलम स्वादवत्ती, त्याच्यातला एक पक्षी पिप्पलम स्वादवत्ती त्या झाडाला लागलेली फळं खातो आहे. आणि अनशनन अन्यहा, दुसरा खात काहीच नाही, अनशनन उपाशी आहे, पण अभिचाकशीती, पण हा बरोबर फळं खातो आहे की नाही हे बघतो आहे. हे काय प्रकरण आहे? आणि मग वेदांतांनी त्याचा अर्थ सिद्ध करून दिला की एका झाडाच्या फांदीवर दोन पक्षी बसलेत, हे झाड म्हणजे जगत आहे. या जगतामध्ये जीवही आहे आणि या जगतामध्ये परमात्माही आहे. दोन पक्षी आहेत, एक जीव आहे, एक परमात्मा आहे. याच्यातला जीव आपल्या कर्माची फळं भोगतोय, पण परमात्मा कर्मात अडकत नसल्यामुळे त्याला कर्माचं फळ नाही आहे, त्यामुळे तो फळ खात नाही आहे. पण हा जीव आपल्या योग्य कर्माची फळं योग्य पद्धतीनं भोगतो आहे की नाही हे मात्र बारकाईनं बघतो आहे. म्हणजे जगत चालू असताना सुद्धा परमात्मा आहेच आहे. आणि हे जगत संपून गेलं, जगताचा लय झाला, जगत संपलं, ते आपल्या कारणामध्ये विलीन होऊन गेलं. जगत संपल्यानंतर सुद्धा जो खाली शिल्लक राहतो, यत शिष्येत तदेव सत,
जो खाली शिल्लक राहतो त्यालाच सत असं म्हणा. जगताच्या आरंभी काय होतं? पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. ते काय आहे? तर ते परब्रह्म आहे, त्याला शून्य म्हटलं आहे. पण शून्य शब्दाचा अर्थ शून्य असा केला जात नाही. शून्य शब्दाचा अर्थ ब्रह्म असा केला जातो. शून्य शब्द, कारण जगताच्या आरंभी काय होतं? काहीच नव्हतं. असदैव सौम्येदमग्र असीत, सदैव सौम्येदमग्र असीत, एकमेवा द्वितीयम तदा इक्षत बहुश्याम प्रजाय. उपनिषदांनी बोध करून दिला. लांबवायचं नाही आहे. जे शिल्लक राहतं त्याला सत असं म्हणा. काय शिल्लक राहतं खाली? सगळं जग संपल्यानंतर काय शिल्लक राहतं? जे शिल्लक राहतं तोच परमात्मा आहे, कारण तो संपत नाही, तो नष्ट होत नाही, तो तसाच राहतो. सगळं संपलं, तो राहिला. हे सगळं शून्य आहे, संपलं, जाणारच होतं. अवघे शून्यची होते पाही, काहीच नव्हतं. बस. मग शून्य का? आता ते शून्य शब्द दोन्ही अर्थाने आला. शून्य शब्द जगत या अर्थाने आला, शून्य शब्द ब्रह्मवाचकही आला. पण या दोन शून्यातलं अंतर कळावं म्हणून ज्ञानोबारायांनी एक शून्य आणि दुसरं महाशून्य अशा संकल्पना वापरल्या. आता सध्याच्या गणितामध्ये आणि सध्याच्या या संगणकीय भाषेमध्ये हे शून्य आणि महाशून्य या संकल्पनांना फार अर्थ आहे, फार अर्थ आहे बरं. मला त्यात जायचं नाही, तो माझा प्रांतही नाही आहे, परंतु त्याला मूल्य आहे. शून्य ते महाशून्य श्रुतिवचन संमत ज्ञानोबारायांनी म्हटलं आहे. सगळं जातं, सगळं कशामध्ये आपल्या आपल्या कारणामध्ये लय होत जातं, लय होत जातं, लय होत जातं. खाली काय राहतं? शून्य ते महाशून्य श्रुतिवचन संमत. काही खाली राहत नाही. शून्यसुद्धा म्हणजे जगसुद्धा, ती प्रकृतीसुद्धा महाशून्यामध्ये विलीन होऊन जाते. मग महाशून्य कशात जातं? ते कशातही जात नसतं, ते राहतं, ते राहतं, ते तसंच टिकून राहतं. त्याचा कशात लय नाही आहे, त्याचा बाध होत नाही आहे, त्याचा नाश होत नाही आहे. वेदांतामध्ये संकल्पना आहेत, नाश, बाध आणि लय. जे आपल्याला डोळ्यांना दिसतं आणि व्यावहारिक असतं त्याचा नाश असतो, जे कल्पित असतं त्याचा बाध असतो, आणि जे कारणापासून निर्माण झालेलं असतं त्याचा लय असतो. लय हा कार्याचा कारणात होतो, बाध हा ज्ञानानं अज्ञानाचा होतो. कारण जे जे कल्पित असतं त्याचा बाध होतो आणि जे जे व्यावहारिक आहे त्याचा नाश होतो. एक मडकं आहे, जमिनीवर ठेवलेलं आहे, कुणीतरी आलं आणि त्या मडक्यावर दगड घातला, काय झालं? फुटलं. फुटलं म्हणजे काय झालं? या मडक्याचा लय झाला का? या मडक्याचा बाध झाला का? मडक्याचा नाश झाला? नाश झाला. नाश का नाश म्हणायचं? कारण मडकं व्यावहारिक आहे, इंद्रियाला ग्रहण होण्याच्या योग्यतेचं आहे, म्हणून त्याचा नाश होतो. दोरीवरचा सर्प आहे, दोरीचं ज्ञान झालं, सर्प कुठं गेला? त्याला म्हणायचं बाध झाला, कारण तो कल्पित आहे. सर्पाचा बाध होतो, जगताचा बाध होतो, आणि कार्याचा कारणामध्ये लय होतो. कार्य जातं, कुठं जातं? कारणामध्ये जातं. अलंकार आवडला नाही म्हणून सोनारदादांनी मोडून टाकला, कुठं गेला अलंकार? ज्या सोन्यापासून निर्माण झाला होता त्या सोन्यामध्ये गेला, त्याला म्हणतात लय झाला. परमात्म्याचा नाश नाही, परमात्म्याचा बाध नाही, परमात्म्याचा लय नाही. परमात्म्याचा नाश नाही कारण परमात्मा व्यावहारिक नाही, परमात्म्याचा बाध नाही कारण परमात्मा कल्पित नाही, आणि परमात्म्याचा लय नाही कारण परमात्मा कुणाचं कार्य नाही. त्याच्यापासून सगळं निर्माण होतं, तो कुणाचंही कार्य नसतो. आणि म्हणून यत शिष्ये तदेव सत, जे खाली शिल्लक राहतं त्यालाच सत्य म्हणतात. आपलं जेवण झालं आणि पानामध्ये शिल्लक राहिलं त्याला काय म्हणतो आपण? उष्ट. उष्ट त्यालाच सत्य म्हणतात, त्यालाच ब्रह्म म्हणतात. अथर्ववेदामध्ये एक उच्चिष्ट सूक्त आलं आहे, अथर्ववेदात आहे, 6व्या अध्यायात सुरुवातीलाच आलं आहे. उच्चिष्ट सूक्त म्हणून सूक्त आलं आहे. उष्ट म्हणजे काय असतं? आपण जेवायला बसलो, जेवायला बसल्यानंतर जेवण झालं, पानामध्ये काहीतरी राहतं, काहीतरी ठेवावं. सगळंच संपवू नये असं शास्त्र आहे. सगळंच संपवू नये आणि खूप काही टाकू नये, थोडंसं ठेवावं, थोडंसं ठेवावं. शास्त्राची वचनं फार अवघड आहेत काही काही वेळेला. थोडंसं काही शिल्लक ठेवावं, ठीक आहे, जे असेल ते. माणसं खूप घेतात, खूप टाकून देतात,
चूक आहे. आणि काही काही माणसं इतकं स्वच्छ जेवतात की पत्रावळ ताट ठेवतात, हेच खूप आहे. थोडं ठेवावं, थोडं राहू द्यावं, कारण त्या अन्नावरही जगणारे इतर कोणी आहेत, त्यांच्याकरता ती व्यवस्था असते. ठेवा. आपण जेवायला बसतो. पूर्वीच्या काळामध्ये काय होतं, ते नवऱ्याच्या ताटात बायको बसत असे. त्यामुळे आपल्या बायकोला आपली आई नीट खाऊ देईल याची शाश्वती नवऱ्याच्या मनात नसायची. म्हणून त्यांनी काय करायचं, भरपूर घ्यायचं आणि बायको करता सोडून द्यायचं. किंवा आईने जरी तिला वाढलं नाही, छळ झाला सुनेचा, तरी तिचं पोट भरलं पाहिजे, गंमत म्हणून. आता मनुष्य जेवतो, खाली शिल्लक राहतं. आता हे शिल्लक राहिलेल्याला आपण म्हणतो आहोत ते उष्ट आहे. ते जे उष्ट आहे ना, या उच्चिष्टावर एक सूक्त आहे अथर्वणामध्ये. मोठं फार सुंदर सूक्त आहे ते. चांगले त्याला 10-15 श्लोक आहेत, त्या हे आहेत त्याचे, ऋचा आहेत त्याच्या. उच्चिष्ट काय आहे, उच्चिष्ट म्हणजे काय, फार चांगला विचार केला आहे. मला ते सगळं पाठ नाही आत्ता, पण सुरुवात त्याची पाठ आहे. अन्नसूक्त वेगळं, मी उच्चिष्ट सूक्त सांगतो. अन्नसूक्त वेगळीकडे आलंय, उच्चिष्ट सूक्त अथर्वणात आलंय. उच्चिष्टम नामरूपम उच्चिष्टे लोकाहितः उच्चिष्ट इंद्रश्च अग्निश्च विश्वमंत समाहितम, असं प्रारंभ आहे त्याचा. एवढंच लक्षात आहे माझ्या. आता मला सगळं विचाराल तर पाठ नाही, एवढं पाठ आहे, तेवढंच ठेवलं आहे. मी म्हटलं ना, प्रवचनामध्ये सगळं सांगायला लागतं, सगळं बघावं लागतं, त्याच्याकरता आहे. आता याच्यात काय सांगितलं, ही जी नामरूप आहेत, जी नामरूपं आमच्या इंद्रियाला अनुभवाला येतात, ते सगळं उष्ट आहे. उच्चिष्टम लोक अहितः, या सगळ्या लोकांचा आश्रय म्हणजे उष्ट आहे. उच्चिष्ट इंद्रश्च, इंद्र अग्नी हे सुद्धा उष्ट आहेत. आणि विश्वमंत समाहितम, हे सगळं विश्व ज्याच्यामध्ये समाहित होऊन जातं त्याला उष्ट असं म्हणा. आता हे उष्ट काय आहे, तर या उष्ट्यालाच ब्रह्म असं म्हणतात. कारण हे सगळं नामरूप जगत म्हणजे काय आहे, ब्रह्मच आहे. सगळ्या विश्वाचा आधार कोण आहे, ब्रह्मच आहे. हे सगळं विश्व ज्याच्यामध्ये समाहित होऊन जातं ते काय आहे, ब्रह्मच आहे. म्हणून ब्रह्म उच्चिष्ट, असं उच्चिष्ट सूक्त ब्रह्मवाचक आलंय. कारण का, सगळं खाऊन झाल्यानंतर खाली जे उरतं त्याला जर उष्ट म्हणायचं असेल, तर सगळ्या विश्वाचा लय झाल्यानंतर, नाश झाल्यानंतर, बाध झाल्यानंतर खाली जे शिल्लक राहतं, काय राहतं खाली, सगळ्या विश्वाचा बाध झाल्यानंतर खाली जे शिल्लक राहतं त्याला जर उष्ट म्हणायचं असेल, तर सगळं विश्व प्रलय काळामध्ये गेलं, ब्रह्मज्ञानामध्ये गेलं की खाली जे शिल्लक राहतं त्यालाच ब्रह्म असं म्हणतात. म्हणून त्याला उच्चिष्टाला ब्रह्म म्हटलं आहे. उच्चिष्ट म्हणजे ब्रह्म असा अर्थ केला आहे. वेदाच्या भूमिका बघितल्या तर त्या वेगळ्या असतात. असू द्या, मला सांगायचं आहे काय, ते निळोबारायांचे गवळण आहे. माझ्या मीपणाचा करुणी फराळ, उरले खावयासी बैसला सकळ, ऐसा भुकाळू हा नंदाचा गोवळ, यासी न पुरेची ग्रासिता माझा खेळ वो, आता काय देऊ नसता जवळी. निळोबांची गवळण. निळोबारा बोलतात की काय म्हणे, की माझ्या मीपणाचा, हा मीपणा याचा माझ्या त्या परमात्म्याने फराळ केला. माझ्या मीपणाचा फराळ केला, माझा मीपणा त्याने खाऊन टाकला. आता मीपणा गेला तरी देह राहिलाच ना, तरी जगतभान राहिलंच ना. मग उरले, जे उरलं त्याच्यामध्ये ते खावयासी बैसला, उरले ते सकळ खावयासी बैसला. आधी माझ्या मीपणाचा फराळ करणं वेगळं आणि जेवण करणं वेगळं. भगवान मीपणाचा फराळ करतात आणि जगताचं भोजन करतात, हे लक्षात घ्या. मीपणाचा फराळ त्यांनी केला आणि मग उरलेलं आहे ते सगळं खायला बसला. आणि मग सगळं खाताना सगळंच त्यांनी खाऊन टाकलं. किती दिलं तरी त्याला कमी पडतं. ऐसा भुकाळू, याला इतकी भूक आहे की माझंच खातो असं नाही, या जगतातल्या सगळ्यांचा संसार तो खातो, सगळ्यांचा संसार तो खातो. ऐसा भुकाळू हा नंदाचा गोवळ, यासी न पुरेची ग्रासिता माझा सगळा खेळ, खेळ म्हणजे संसार,
हा सगळा खेळ, या खेळाचा ग्रास घेतला तरी याचं पोट भरत नाही. आता त्याला देण्यासारखं माझ्याकडे काही राहिलं नाही. आता काय देऊ नसता जवळी, माझ्याजवळ देण्यासारखं काही राहिलेलं नाही. इतकं सगळं त्यांनी खाऊन टाकलं. मग सांगा, पत्रावळीवरचं सगळं खाता येतं, पत्रावळीवरचं पानातलं ताटातलं सगळं संपवता येतं, पण त्याच्याने भूक भागली नाही म्हणून या हे सगळं संपवणाऱ्याला आपल्यालाच संपवता येतं का? ऐका, माझा मुद्दा काय लक्षात घ्या. मला तुम्ही बोलावलं जेवायला, मी आलो, तुम्ही मला वाढलं, मी सगळं संपवलं, तुम्ही जे जे वाढलं होतं ते संपवलं. इतकं संपवलं की आता तुमच्याकडे पोळ्या करायला पीठही राहिलं नाही, सगळं संपवलं. येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या. शेवटी बाई सांगते, अहो पोळ्या संपल्या, आता नाही पीठ असेल ना करून घाला. शेवटी ती सांगते पीठही संपलं, गहू असतील ना दळून आणा, तोपर्यंत थांबतो पानावर, खा 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 किती खा. तर ती म्हणाली आता गहूही संपले. अहो दूध असेल ना दूधही संपलं, नुसती भाजी असेल ना भाजी संपली, अहो कच्ची भाजी ती पण संपली, घरामध्ये मीठ तरी असेल तेही संपलं, डाळ तांदूळ मगाशीच संपलं, काय आता घरामध्ये काहीच राहिलेलं नाही. अहो माझी भूक भागली नाही ना. मग माझी भूक भागली नाही म्हणून मी हे सगळं संपवू शकतो, पण माझी भूक भागली नाही म्हणून मीच मला खाऊन टाकलंय, असं झालंय का कधी? सगळं संपलं तरी खाणारा मी शिल्लक राहतो ना. तसं या विश्वाचा ग्रास करून विश्वाचा ग्रास करणारा जो खाली शिल्लक राहतो त्याला सत्य म्हणतात. माझा मुद्दा एवढाच आहे, त्याला सत्य असं म्हणतात. सत्येन विधृतम सर्वम सर्वम सत्ये प्रतिष्ठितम, महाभारतात आलेला विचार. हे सगळं सत्यावर प्रतिष्ठित आहे आणि सत्येन विधृतम सर्वम, हे सगळं सत्याच्या पायावर उभं आहे. ऐका, हे सत्य, सत्य शब्दाचा विचार अजूनही पुष्कळ आहे. आपल्याला भागवतांनी जो विचार बोलून दाखवला आहे तो एवढाच आहे. भागवत आपल्याला काय म्हणतं? अहम एवासमेवा अग्रे, या सगळ्याच्या आरंभी मीच आहे. अहम अग्रे अहम, या सगळ्याच्या आरंभी मी आहे. न अन्यत, दुसरं कोणी नाही आहे. यत सत असत परम, जे काही सत असत तुम्हाला दिसतं आहे या सगळ्याच्या आरंभी, या सगळ्याच्या नंतर दुसरं काही नाही आहे, तो मीच आहे. पश्चात अहम, हे सगळं संपल्यानंतर या सगळ्याच्या पश्चात तो मीच आहे. यदेतच्च यो अवशिष्येत सो अस्म्यहम, हे जे खाली शिल्लक राहतं तोच मी आहे. हे भगवान पहिल्या श्लोकामध्ये ब्रह्मदेवाला सांगतात. या सगळ्या जगताच्या आरंभी मीच आहे, या सगळ्या जगतामध्ये मीच आहे, हे सगळं जग संपल्यानंतरही मीच आहे, आणि जगत संपल्यानंतर यो अवशिष्येत, जे काही खाली शिल्लक राहतं, सोस्म्यहम, तोच मी आहे. म्हणून मी म्हणजे सत आहे, मी म्हणजेच सत्य आहे, हे भगवंतांनी पहिल्या श्लोकामध्ये ब्रह्मदेवाला सांगितलं. हा सत्याचा एक विचार झाला आहे. आता अजून दुसरा विचार आहे, तो ऐका. सत्याचा विचार आहे. सत्य तत्वदृष्टीने जसं विचारात घेतलं जातं तसं सत्य शब्द क्रिया या अर्थाने विचारात घेतलं जातं. सत्क्रिया आपण म्हणतो ना, सत्क्रिया, सत्कर्म हे म्हणतो ना आपण. सत्कर्म म्हणजे काय? विचार करा. असं आहे, जाऊ द्या, प्रमाण देऊन जातो तुम्हाला. हे सगळं प्रमाण देऊन जातो. आपल्याला पाठ असणारं प्रमाण आहे. जे खळांची व्यंकटी सांडो पुढं तया, हे सत्कर्मी रती काय? हे सत्कर्म काय? केवळ सत्शीलतेनं आणि सत्वगुणसंपन्नतेनं केलेलं कर्म एवढाच त्याचा अर्थ नाही आहे. सत्कर्म म्हणजे काय आहे? ज्ञानोबरांनी चिंतन केलं आहे. साधू संगे सुभटा उजू सत्कर्माची आवाटा. सत्कर्म कशाला म्हणतात? जे साधूंच्या संगतीत होतं ते सत्कर्म आहे, आणि साधूच्या संगतीत होणारं कर्म ब्रह्मरूपता प्राप्त करून देणार आहे. किती प्रमाण देऊ मी तुम्हाला? ज्ञानेश्वरी वाचा, पाहिजे तेवढी प्रमाणं मिळत जातील तुम्हाला. संता सवे वसता, योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता, वैराग्यसी
येणेची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. ज्ञानोबर आहे. येणेची सत्कर्मे, याला सत्कर्म म्हणा. कशाला? संता सवे वसता योगज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यसी येणेची सत्कर्मे. आता हे सगळं सत्कर्म कशा करता चाललंय? ब्रह्मस्वरूप ते करता चाललंय. म्हणून ज्याच्याने ब्रह्म प्राप्त होतं अशा केलेल्या क्रिया म्हणजे सत्कर्म ठरतात. सत्य बोलणं, आपण सत्य शब्दाचा अर्थ अशा अर्थाने करू. अहो 13व्या अध्यायामध्ये अहिंसेचा विचार बोलून दाखवताना ज्ञानोबांनी 3 प्रकार केले. कायिक, वाचिक आणि मानसिक अशा अहिंसेचा विचार बोलून दाखवला. त्याच्यातल्या वाचिक अहिंसेचा विचार बोलून दाखवताना आपल्याला सगळ्यांना माहिती असणारं प्रमाण आहे, पाठही असेल कदाचित, फक्त मी उल्लेख करून जातो. त्याच्यातलं पहिलं पद ज्ञानोबांनी बोलण्याच्या संबंधातलं काय वापरलंय त्याचा विचार करा. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. हे अमृताचे कल्लोळ आहेत शब्द, याला वाचिक अहिंसा म्हटलंय. पण वाचिक अहिंसेचं पहिलं लक्षण काय? साच. साच शब्दाचा अर्थ काय? सत्य बोलणं, सत्य असलं पाहिजे. महाभारतात एक वचन आहे, अव्याहृतम व्याहृतात श्रेय आहुः सत्यम वदेत व्याहृतम तद्वितीयम प्रियम वदेत व्याहृतम तत्तृतीयम आणि धर्म्यम वदेत व्याहृतम तच्चतुर्थम. असा एक श्लोक महाभारतात आला आहे. चांगला श्लोक आहे, चांगला विचार आहे. धावता विचार सांगून जातो. अव्याहृतम व्याहृतात श्रेय आहुः. व्याहृतात बोलणं, काहीतरीच बोलण्यापेक्षा न बोललेलं बरं. काहीतरीच बोलत राहतात माणसं, विनाकारण वेळ घालवतात, नको ते बोलत राहतात, त्याच्यापेक्षा न बोललेलं बरं. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा दयाळ पावे. कशा करता? म्हणून आपल्याला नाथ महाराजांनी सांगितलं, हरी बोला हरी बोला नाहीतरी आ बोला. व्यर्थ गलबला करू नका. नाथ महाराज बोलतात व्यर्थ गलबला करू नका. अव्याहृतम न बोललेलं श्रेय चांगलं आहे. कशापेक्षा? व्याहृतात, काहीतरीच बोलण्यापेक्षा न बोललेलं बरं. काहीतरी शब्दाला शब्द शब्दाला शब्द बोलत राहतात, वाढवत राहतात. तो बोलला म्हणून हा बोलला, हा बोलला म्हणून तो बोलला, तू असं बोलला म्हणून मी तसं बोललो. परिणाम काय? हातात फल काय आहे? काही नाही. त्यापेक्षा शांत बसलेलं बरं. मनुष्य आपली वाणी जेवढी आवरून घेईल तेवढी ती वाणी सामर्थ्यवान बनत असते. आपल्या इंद्रियांचा हा गुण आहे. आपली वाणी जेवढी कमी खर्च होईल तेवढी ती सामर्थ्यवान, ती जेवढी जास्त खर्च होईल तेवढी ती दुर्बल. कमी बोलणाऱ्या माणसाच्या शब्दाला वजन येतं ते याच कारणाने येतं. तुम्ही कमी बोला, वजन येतं. जास्त बोलणाऱ्या माणसाच्या शब्दाला वजन नाही. तुम्ही घरी जाऊन प्रयोग करून बघा. एक दिवसभर बोलूच नका आणि मग घरचे विचारतात, अहो काय झालं, बोला ना. बोलायचंच नाही. पानावर बसलं तरी वाढू का, अजून एवढंच करायचं, बोलायचंच नाही. 1-2 दिवस जाऊ दे असे. शब्दाचा वापर करायचा नाही, शब्द आवरून धरायचे, वाणीवर ताबा मिळवायचा, बोलायचं नाही असं ठरवायचं. घरचे म्हणतात काही चुकलंय का आमचं, तुम्ही बोलत का नाही, रागावलाय का, काही प्रतिसाद द्या, बोलायचं नाही. लिहूनही दाखवायचं नाही. हां काही नाही, एकदम शांत, काही बोलायचं नाही, काही प्रतिसाद द्यायचा नाही, हां हूवर भागवायचं सगळं. घरचे विचारतात काय झालं, काही झालंय का, काही त्रास होतोय का तुम्हाला, आमचा राग आलाय का, कुणाची चीड आली आहे का. या निमित्तानं बरंच बाहेर येतं. येऊ द्या, काही घाबरायचं नाही, बोलायचंच नाही. 2 दिवस न बोलता राहा आणि मग दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी बोलायला तोंड उघडलं की घरातले लोक कानामध्ये प्राण आणून ऐकत राहतील की काय बोलणार आहे आता. 2 दिवस बोलला नाही, आता बोलतोय, काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहे. आपल्या बोलण्याला महत्त्व का आलं? आम्ही बोललो नाही म्हणून. आमच्या ऐकण्याला महत्त्व कधी येतं? आम्ही दुसरं काही ऐकत नाही म्हणून. आमच्या पाहण्याला महत्त्व कधी येतं? आम्ही परमात्मा सोडून दुसरं काही पाहत नसू तर. महत्त्व कधी येतं इंद्रियांना? आवरल्यावर येतं. काही अव्याहृतम व्याहृतात, काहीतरीच बोलण्यापेक्षा न बोललेलं बरं. 2 माणसांचं भांडण झालं रस्त्यावर.
शब्दानं शब्द वाढत गेला. एकाने सांगितलं, तू बोलशील तर मी आता तुला मारीन, तुझे 2-4 दात पाडीन. दुसरा म्हणाला, तू काय माझे 4 दात पाडतो, मी तुला इतका मारीन की तुझे 64 दात पडतील. तो एक जण होता, तो म्हणला, अहो माणसाला 32 असतात. तो म्हणला, मला हे माहिती आहे, पण तू मध्ये बोलणार आहेस म्हणून तुझे 32ही त्याच्यामध्ये धरलेत मी. कशाला बोलायचं मध्ये, काय संबंध आहे त्याचा? अव्याहृतम व्याहृतात श्रेयाहू आहे ना. काहीतरीच बोलण्यापेक्षा न बोललेलं बरं. नाही हो, पण बोलल्याशिवाय राहवतच नाही. बोलायचंच आहे का तुम्हाला? नाही, बोलायचंच आहे. मग एक काम करा, सत्यम वदेत व्याहृतम तद्वितीयम. काहीतरीच बोलण्यापेक्षा न बोललेलं बरं. बोलायचंच असेल तर सत्यच बोला. सत्य बोलायचं आहे, बोलायचं आहे. एखादा माणूस आला, मित्र आला, आपल्याला फारसं आवडत नाही, आणि आल्याबरोबर आपण त्याला सांगितलं, गाढवयस नुसता. सत्य आहे की नाही? बोलावं का? बोलू नये. मग सत्यम वदेत व्याहृतम, तुम्हाला सत्यच बोलायचं असेल ना, तर मग अजून एक नियम पाळा, प्रियम वदेत व्याहृतम तत्तृतीयम. प्रिय वाटेल असं सत्य बोला. आणि प्रिय वाटेल असं सत्य बोलायचं असेल तर आणखीन एक नियम पाळा, धर्म्यम वदेत व्याहृतम तच्चतुर्थम. माणसा एकतर बोलू नये, बोलणं थांबवताच येत नसेल तर सत्य बोलावं. सत्य बोलायचं असेल तर ते प्रिय वाटेल असं बोलावं. आणि सत्य आणि प्रिय बोलायचं असेल तर ते धर्माला धरून असावं, तरच माणसाने बोलावं. नाही तर बोललेलं सगळं असत्य आहे, याला धरून बोलू तर त्याला सत्य म्हणता येईल. सत्य शब्दाचा अर्थ असा करता येतो. नाथ महाराजांनी भागवतामध्ये सत्य शब्दाचा, मी काल म्हटलंय 5 अर्थ सांगितलेत. मला सांगायचे नाहीत, आत्ता सगळे माझ्यासमोर एकदम उपस्थितही नाही आहेत, पण एक सांगतो. आहे 3-4 आठवत आहेत, एखादा आठवत नसेल, पण एकच सांगतो त्याच्यात. नाथ महाराजांनी सत्याची व्याख्या फार सोपी केली हो. याच्या एवढी सोपी सत्य शब्दाची व्याख्या तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठंच आढळणार नाही. इतकी सोपी व्याख्या नाथ महाराजांनी केली. सत्य कशाला म्हणतात? नाथ महाराजांनी असं सांगितलं की मनुष्य 3 काळामध्ये जगतो, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. बरोबर? या 3ही काळामध्ये ज्याला नाही शब्द लागत नाही त्याला सत्य म्हणतात. संपलं. सत्य शब्दाची एवढी परिपूर्ण, परिपक्व आणि सोपी व्याख्या जगताच्या पाठीवर दिसणार नाही. भूतकाल, वर्तमान काल आणि भविष्यकाल या 3ही कालापैकी एकाही कालामध्ये ज्याला नाही शब्द लागत नाही त्याला सत्य असं म्हणतात. आता याचा खुलासा किती करू मी आपल्याला? माझा देह जन्मण्याच्या पूर्वी होता का? नाही शब्द भूतकालात लागला ना, मग हा सत्य नाही आहे. हा देह आत्ता डोळ्याला दिसतोय ना, दिसतोय. हा देह पडल्यानंतर राहणार आहे का? भविष्य काळात नाही शब्द लागला ना, मग हे सत्य नाही. 3ही काळामध्ये नाही शब्द लागला नाही पाहिजे तर त्याला सत्य म्हणा. सोपी व्याख्या. याच्यापेक्षा सोपं काहीच असू शकत नाही. आता सत्याच्या संबंधामध्ये 3ही काळापैकी एकाही काळामध्ये ज्याला नाही शब्द लागत नाही ते सत्य. जगत उत्पत्तीच्या पूर्वी होतं का? नाही, मग त्याला सत्य म्हणू नका. मी माझं सांगितलंय, तुम्ही तरी जन्माच्या पूर्वी होता का? मलाच का असत्य म्हणता? तुम्ही पण. तुम्ही जन्मण्याच्या पूर्वी होता का? नाही, मग तुम्ही पण असत्य. माझा देह जसा असत्य तसं कुणाचाही देह असत्य, कारण जन्माच्या त्याचा प्रागभाव आहे. ज्याला प्रागभाव आहे, ज्याला प्रध्वंसा भाव आहे, त्याला सत्य म्हणता कसं येईल वेदांत दृष्टीनं? 2 अभाव लागले ना त्याला. प्रागभावही लागला, प्रागभाव. प्राग म्हणजे उत्पत्ती, उत्पत्तीच्या पूर्वीचा अभाव त्याला प्रागभाव म्हणतात. नष्ट झाल्यानंतर असणारा अभाव त्याला प्रध्वंसाभाव म्हणतात. ज्या पदार्थाला प्रागभाव आहे, ज्या पदार्थाला प्रध्वंस आहे, त्या पदार्थाला सत्य कसं म्हणता येईल? म्हणता येणार नाही. मग कशाला सत्य म्हणा? 3ही कालामध्ये नाही शब्द लागू नये. परब्रह्म जगताच्या पूर्वी होतं की नाही? होतं. जगत असताना परब्रह्म आहे की नाही? आहे. जगत संपल्यानंतर राहणार आहे की नाही? 3ही काळामध्ये नाही शब्द लागला नाही, म्हणून ब्रह्म फक्त सत्य आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. नाथ महाराजांनी केलेली व्याख्या सोपी आहे. हे सत्य आम्हाला कळलं पाहिजे. सत्याच्या जाणीवेतून सत्याचं आचरण होतं. खरं काय हे कळल्याशिवाय चालत नाही. सत्यम वद,
धर्मराजाला सांगितलं सत्यम वद. दोनच शब्द आहेत, सत्यम वद. पाठ दिला द्रोणाचार्याने. दुसऱ्या दिवशी द्रोणाचार्याने विचारलं, कालचा पाठ आहे का रे सगळ्यांना? सगळ्यांनी सांगितलं पाठ आहे. दुर्योधना तुला रे? गुरुजी कालच पाठ झाला. अर्जुना तुला पाठ झाला? हा पाठ आहे. म्हणा सत्यम वद. झाला पाठ. धर्मराज म्हणाले, गुरुजी मला नाही पाठ झाला. अरे धर्मा काय आहे त्याला? ठीक आहे आज पुन्हा सांगतो, सत्यम वद म्हण. धर्मराज म्हण सत्यम वद. उद्या पाठ करून ये. जा आता सुट्टी. गेले सगळे. दुसऱ्या दिवशी बरं कालचा पाठ? गुरुजी आम्हाला परवाच पाठ झाला आहे. दुःशासन म्हणाला, देवा मागेच पाठ झाला गुरुजी आम्हाला, आज काय आहे? सगळे म्हणाले पाठ झाला पाठ झाला. धर्मा तुला रे? पाठ झाला नाही गुरुजी. आज पुन्हा सांगतो, सत्यम वद म्हण. 15 दिवस झाले सत्यम वद सत्यम वद. धर्मराज म्हणायचे आम्हाला पाठच झाला नाही. 2 शब्द आहेत. पाठ संपला. जाताना सगळे म्हणाले, अरे युधिष्ठिरा, अरे काय अवघड पाठ आहे का? 2 शब्दाचा पाठ आहे सत्यम वद. काय त्याच्यामध्ये? आम्हाला पहिल्याच दिवशी पाठ झाला आहे आणि तुला अजून पाठ होत नाही 15 दिवस. तुझ्यामुळे आमचा पाठ अडला. गुरुजी पुढचा पाठ देत नाहीत. आम्ही मागे राहायला लागलोय. तू पाहिजे तर मागच्या वर्गात जाऊन बस, तुला पाठ होत नसेल. आम्हाला पाठ झाला आहे, आम्हाला का अडवून ठेवतो तू? धर्मराजांनी सांगितलं, काय म्हणता मला पाठ नाही? म्हणे तू तर सांगतो मला पाठ झाला नाही पाठ झाला नाही म्हणून. युधिष्ठिरांनी सांगितलं, मलाही सत्यम वद हे पहिल्याच दिवशी पाठ. अरे मग सांग ना गुरुजींना. सांगायचं नाही. हे एका मुलाला शिकवलं, काढायला पाटीवर. 10 दिवस झाले त्याला काढता येईना. गुरुजींनी नाना परीनं शिकवलं, त्याला काढता येईना. असतात काही, तू का म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देवा. असं होतं बऱ्याचदा. काढ गिरव शाळेत गिरवायचा, दुसऱ्या दिवशी काढून दाखव, पुन्हा काढायचा नाही. 10-15 दिवस बरोबरची मुलं वैतागली. अरे काय ढ आहेस तू, बथ्थट डोक्याचा आहेस, तुला साधं काढता येत नाही? तो म्हटलं कुणी सांगितलं काढता येत नाही? मला काढता येतो. काढून दाखव. त्याने रस्त्याने जाता जाता पाठीवर काढून दाखव. मित्र म्हणाले, अरे मग जर तुला काढता येतो तर गुरुजींना सांग ना मला काढता येतो म्हणून. तो म्हणला नको. का? काढून दाखवला की ते आची भानगड मागे लावतात. नकोच. इथंच बरं आहे. पुन्हा झालं की ईची भानगड मागे लावतील. नको आपल्याला. मध्ये येत नाही. धर्मराज या वर्गातले नाही. धर्मराजांनी सांगितलं सत्यम वद हे मला तेव्हाच पाठ झालंय. अरे मग सांग ना गुरुजींना. त्यांनी सांगितलं सत्यम वद हे पाठ होणं वेगळं आहे आणि जोपर्यंत माझ्या मुखातून सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत कसं म्हणू की मला सत्यम वद पाठ झालंय? कळणं वेगळं, जाणीवेत आचरण होतं हे बरोबर आहे. पण बऱ्याच वेळेला जाणीवेपर्यंत जाऊन थांबणं आणि आचरणात न येणं हे सुद्धा सत्यत्वाचं प्रतीक ठरत नाही. हे लक्षात घ्या. असं आहे, एका माणसाने नियम केला, उद्यापासून खरं बोलायचं. 31 डिसेंबरची रात्र आहे. त्याने असा नियम केला की उद्यापासून खरं बोलायचं. दुसऱ्या दिवशी अशी परिस्थिती निर्माण झाली की थोडं असत्य बोलेल तर त्याला मोठा फायदा होणार होता. काय करावं? त्याच्या मनाने सांगितलं, आपण नियम केला आहे काल. दुसरं मन सांगतं त्याला काय होतंय, आता एवढं बोलून घेऊ, पुन्हा नियम करू उद्यापासून. एवढं काय, नियम आपणच केलेत, मोडायला काय हरकत आहे? थोडं असत्य बोलायचं आहे आपल्याला. बरं इतकी वर्ष बोलत आलो आहे, काही बिघडलं का? काय होतं त्याला? नाही, आपण नियम केला आहे, आपण नियम केला आहे. असत्य बोलण्याची इच्छा असूनही केवळ सत्य बोलणं हे योग्य आहे म्हणून नाईलाजानं सत्य बोलणं हे साधकाचं लक्षण होतं, संतांचं होत नाही. हे संतांचं लक्षण नाही आहे. सत्य आहे की असत्य आहे याचा निवाडा करण्याच्या पूर्वी ज्यांच्या मुखातून सत्य बाहेर पडतं त्यांना संत म्हणतात. हे संतत्वाचं लक्षण आहे. असत्य बोलण्याची इच्छा आहे पण नियम केलाय म्हणून नाईलाजानं सत्याचं आचरण करणं हे साधकाचं लक्षण आहे, हे सिद्धाचं लक्षण नाही आहे. सिद्ध त्याचा निवाडा करत बसत नाही, सत्य त्याच्या मुखातून स्वतःहून बाहेर पडतं. माझी या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प, त्याला सत्य असं म्हणतात. असं सत्य आम्हाला कळलं पाहिजे.
सत्य काय आहे? परमात्मा, फक्त मी एकटा सत्य आहे. ब्रह्मदेवाला भगवंतांनी सांगितलं. दुसरी संकल्पना समजावून सांगितली ती माया. सत्याचे अजून अर्थ आहेत, आपल्याकडे वेळ नाही. दुसरा अर्थ आहे माया. दुसरी संकल्पना आहे माया. माया आम्हाला कळली पाहिजे. का कळली पाहिजे? कारण सत्य न कळण्याचं मुख्य कारण ती आहे म्हणून. आता ही माया काय आहे? माया म्हणजे काय? माया शब्दाचा अर्थ काय? माया म्हणजे आहे का नाही? खूप विचार या संबंधामध्ये, मायेच्या संबंधामध्ये. माया शब्दाची एक गमतीची व्युत्पत्ती वेदांतामध्ये सांगितली जाते. गमतीची. माया या शब्दाचा अर्थ कळण्याकरता काय करा? काही करू नका, तो शब्द उलटा फिरवा, तोच त्याचा अर्थ आहे. या मा सा माया, हीच माया शब्दाची व्युत्पत्ती आहे. या म्हणजे जी, मा म्हणजे नाही, जी नाही तिला माया असं म्हणतात. संपलं. माया, या मा सा माया अशी एक व्युत्पत्ती गमतीनं सांगितली जाते. पण ही माया काय आहे? मायेचं स्वरूप काय आहे? माया म्हणजे काय? तिला मानायचं की न मानायचं? पुष्कळ विचार आहे वेदांतामध्ये. कितपत मला सांगता येईल मला माहिती नाही. ज्ञानोबरायने नाही म्हणो जाईजे तव विश्वाकारे देखीजे, विश्व ऐसे म्हणीजे तरी ते माया, अशी माया शब्दाचा एक अर्थ आपल्याला बोलून दाखवला आहे. माया कशाला म्हणायचं या संबंधातला विचार आहे. नाथ महाराजांनी खूप चांगलं विवरण त्या संबंधामध्ये केलं आहे. असू द्या, काय आहे ही माया? जगद्गुरू शंकराचार्यांनी विवेक चूडामणी नावाच्या आपल्या ग्रंथामध्ये या मायेच्या संबंधानं 2 श्लोकात वर्णन केलं आहे. अव्यक्त नामनी परमेश शक्ती ही अनादि अविद्या त्रिगुणात्मिका परा कार्यानुमेया सुधियैव माया यया जगत सर्वम इदं प्रसूयते. आणि पुढच्या श्लोकात म्हटलंय सन्नाप्य सन्नापि उभयात्मिकानो भिन्नाप्य भिन्नापि उभयात्मिकानो सांगाप्य नंगापि उभयात्मिकानो महद्भूता अनिर्वचनीय रूपा. हे मायेचं लक्षण सांगितलं 2 श्लोकामध्ये. विचाराला विस्तार आहे, त्याचा मोठा विस्तार आहे. माया ही परमात्म्याची शक्ती आहे. तिला अव्यक्त असं म्हणतात. अव्यक्त नामनी परमेश शक्ती ही. ती माया कशी आहे? अनादि. कशी आहे? अविद्या. अविद्या म्हणजे विद्यमान नसणारी अविद्या. त्रिगुणात्मिका परा, ती त्रिगुणात्मक आहे. सत्वरजतम त्रिगुणात्मिक आहे, पण त्रिगुणात्मका परा आहे, त्याच्या पलीकडेही आहे. कारण त्रिगुण तिच्यापासून निर्माण होतात. ती स्वतः त्रिगुणात्मक आहे, पण त्रिगुणांच्या पलीकडची आहे. अनादि अविद्या त्रिगुणात्मिका परा. कार्यानुमेया, ती माया डोळ्यांना दिसत नाही, प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय होत नाही. ती माया जे कार्य घडवून आणते त्या कार्यावरून तिचं अनुमान करावं लागतं. ती कार्यानुमेय आहे. सुधियैव, चांगली वाटते बघायला, म्हणजे ती चांगलीच वाटते, अनुभव चांगला देते बऱ्याचदा. यया, ही जी माया काय करते? इदम सर्वम जगत प्रसूयते, या सगळ्या जगाला प्रसवते. ही माया कशी आहे? सन्नाप्य सन्नापि उभयात्मिकानो. सत म्हणावं तर सत नाही आहे, असत म्हणावं तर असत नाही आहे. उभयात्मिकानो, उभयात्मक म्हणावी तर तशी नाही आहे. सतासताहून विलक्षण, सदसद विलक्षणत्व तिच्या ठिकाणी येतं. ते बोलू आपण पुढं. भिन्नाप्य भिन्नापि उभयात्मिकानो. परब्रह्मापासून भिन्न आहे म्हणावं तर भिन्न नाही, अभिन्न आहे म्हणावं तर अभिन्न नाही, उभयात्मक आहे म्हणावं तर तशी नाही. सांगाप्य नंगापि उभयात्मिकानो. तिचा संग करता येईल म्हणावं तर करता येत नाही, करता येत नाही म्हणावं तर करता येतो, उभयात्मक आहे म्हणावं तर तशी नाही. अरे मग आहे कशी? महद्भूता अनिर्वचनीय रूपा. अनिर्वचनीय आहे, तिच्याबद्दल बोलता येत नाही. त्याला सदसद विलक्षण असं म्हणतात. का? कारण अज्ञान याच स्वरूपाचं असतं. मायेला विद्यमानता द्यायची की नाही वेदांतातही चर्चा आहे. मायेचं लक्षण करताना आपण थोडंसं जर प्रारंभाचे ग्रंथ बघितले वेदांताचे, विचारसागर बघा, वृत्तीप्रभाकर बघा, लक्षणांचा विचार करणारे ग्रंथ बघा, मायेचं लक्षण भावरूप केलेलं आहे. पण मायेला भावरूपता पुढे वेदांतात दिली नाही. पुढे जे प्रबंध ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये मायेला भावरूपता दिली नाही.